नवी मुंबईमध्ये नाईक जनता पक्षासोबत आमची लढाई आहे असं म्हणत खासदार नरेश म्हस्के यांनी मंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका केलेली आहे। एकनाथ शिंदेंबाबत त्यांच्यात पोटदुखी आहे असं म्हणत म्हस्केंनी नाईकांवर हल्लाबोल केला। प्रशासकीय यंत्रणेच्या कालखंडात 3000 कोटीच्या एफडी होत्या, त्या तोडता तोडता 800 कोटीवर आणल्या होत्या। आम्ही लक्ष घातल्यामुळे ते थांबलं आणि आता पुन्हा 1800 कोटी परत ठेवी झाल्यात आणि विकास चालू आहे। परंतु आम्हाला मनासारखा विकास नाही, कारण प्रशासकाचा कारभार आहे। नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त आणि प्रशासक हा नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतो, याचं भान त्यांना असायला पाहिजे। नवी मुंबईची सुजाण जनता भ्रष्टाचारांनी कमवलेला पैसा त्यांना वाटला तरी ती स्वीकारणार नाही। ते बरोबर योग्य लोकांनाच निवडून देतील आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी महापौर बनेल। माननीय आपले जे काही नामदार आहेत, स्वतःला नवी मुंबईचे मुख्यमंत्री समजतात, त्यांना नवी मुंबई पलीकडे त्यांना स्थानच नाहीये। गेले कित्येक वर्ष मंत्रिपदापासून वंचित होते, आता त्यांना मंत्रिपद दिलंय, ते सुद्धा त्यांना जंगलात पाठवलंय, जंगलाचं नेतृत्व करायला त्यांना दिलेलं आहे। आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये एक पोटदुखी आहे, एक असूया आहे, म्हणून शिंदे साहेबांवरती ते आरोप करतात। केंद्रीय मंत्र्यांबद्दल पोटदुखी आहे, त्यामुळे केवळ पोटदुखी ही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय याची आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर ही पोटदुखी आहे, त्यांची हा राग आहे। गणेश नाईक यांचं आता वय झालंय असं म्हणत माजी खासदार राहुल शेवाळे यांनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केलेली आहे। गणेश नाईक यांनी जी काही टीका केली आहे ती अत्यंत दुर्दैवाची आहे। महायुतीमध्ये एवढ्या स्तरापर्यंत जाऊन टीका करणं ही योग्य नाही आहे, परंतु त्यांच्या वयामुळे त्यांना ते काय बोलतात ते आता कळत नाही आहे। वय जास्त झाल्यावर काय अवस्था असते त्याचं उदाहरण म्हणजे गणेश नाईक, आणि ते जे आरोप किंवा टीका करत आहेत ते एक प्रकारे महायुतीला आणि भाजपावरच टीका करत आहेत, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महायुतीचे एक घटक आहेत, महायुतीचेच उपमुख्यमंत्री आहेत आणि यापूर्वी महायुतीच्या माध्यमातूनच ते मुख्यमंत्री होते। वाढवण बंदरामुळे पालघरमध्ये चौथी मुंबई होतीये आणि आपली भाजप शिवसेना युती काफी असून शेर अकेला ही काफी होता है, झुंड में तो अक्सर गीधड़ आते हैं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेदरम्यान म्हटलंय। शेर अकेला ही काफी होता है, झुंड में तो अक्सर गीदड़ जाते हैं, झुंड में तो अक्सर गीदड़ आते हैं, शेर अकेला ही काफी होता है। ही जी आपली युती आहे भाजप शिवसेनेची, ही युती काफी है। में ये वाढ़वण का पोर्ट होगा और वाढ़वण का पोर्ट ये पालघर जिले को धीरे धीरे महाराष्ट्र का 1 नंबर का जिला बनाने वाला है और उसका पहला लाभार्थी वसई विरार होने वाला है। ये तीसरी मुंबई होगी, तीसरी मुंबई। मुंबईचं बॉम्बे कधीच होऊ शकणार नाही, मुंबईचं मोहम्मद लँड होऊ द्यायचं नसेल तर महायुतीचा आय लव्ह महादेव असं बोलणारा महापौर हवा असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय। सर्वात प्रमुख मागणी अशी आहे की मुंबईचं नाव बदलून मोहम्मद लँड करणं ही सर्वात पहिली मागणी या मुल्ला मौलवींनी उद्धव ठाकरेकडे केलेली आहे आणि ते त्यांनी मान्य पण केलेली अशी माझ्याकडे माहिती आहे। म्हणून मुंबईचं बॉम्बे तर कधीच होणार नाही, पण मुंबईचं मोहम्मद लँड अगर होण्यापासून थांबवायचं असेल तर महायुतीचंच महापौर आय लव्ह महादेव बोलणारच महापौर आपल्याला निवडून द्यायला लागेल। संविधान में ऐसा कुछ लिखा हुआ नहीं है। पाकिस्तान के संविधान में लिखा हुआ है कि सिर्फ एक समुदाय का आदमी ही प्रेसिडेंट और प्राइम मिनिस्टर बन सकता। हमारे संविधान में ऐसा कहीं पर भी कुछ लिखा हुआ नहीं है। इस देश का कोई रिलीजन नहीं है संविधान के मुताबिक। ये देश सब रिलीजन्स को, समुदाय को मानता है और जो खुदा को नहीं मानता उसको भी ये रिलीजन संविधान कहता है। अब ये लोग दिखाने में कुछ नहीं है, तो इसीलिए इस तरह की
ये बकवास कर रहे हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।